श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या आहे 14 जानेवारी 2026. या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत. बघा, उद्या मकर संक्रांत आणि षडतीला एकादशी असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. तर या दिवशी श्रीहरी विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे. आज आहे भोगी. सगळ्या स्वामी भक्तांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. भोगीला सगळ्यांचे दुःख दूर होऊ देत, सगळ्यांच्या मागचे भोग सरू देत आणि सगळ्यांना सुख, आनंद, उत्तम आरोग्य लाभू देत अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो, उद्याचा दिवस खूप शुभ आहे. मकर संक्रांत आणि षडतीला एकादशी एका दिवशी आलेली आहे. त्यामुळे श्रीहरी विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं, प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा आवर्जून करायची आहे. तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रानुसार सत्यनारायण पूजा करू शकतात. कशी करायची तर चला जाणून घेऊयात. एक चौरंग घ्या, त्यावरती पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून घ्या. नंतर त्यावरती सत्यनारायणाचा फोटो ठेवा. नंतर दिवा प्रज्वलित करून दीपपूजन करा. नंतर घंटी आपल्या डाव्या हातावर ठेवून पूजन करा. नंतर दक्षिणावरती शंख तुमच्या देवघरात असेल तर आपल्या उजव्या हातावर ठेवून शंखाचं पूजन करून घ्या. नंतर सर्वप्रथम गणपती स्वरूप एक लाल सुपारी घेऊन गणपती अथर्व शीर्ष म्हणत पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर कुलदेवी स्वरूप एक सुपारी घेऊन ओम कुलदेवताय नमः म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर एक लाल सुपारी घेऊन वरुण देव स्वरूप अभिषेक करून प्रत्येक सुपारी 2 विड्याच्या पानावर तुम्हाला स्थापित करायची आहे. विड्याच्या पानाखाली तांदूळ ठेवायचे, 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावरती सुपारी ठेवायची आणि पंचोपचारे पूजा करायची. नंतर बाळकृष्णाला अभिषेक करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तमचा पाठ म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्या. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, नंतर सुपारी, हळद कुंकू, अक्षदा, फूल ठेवून तो कलश तुम्हाला गव्हाच्या राशीवर ठेवायचा. गहू ठेवायचे त्यावरती ठेवायचा. नंतर 5 विड्याचे पानं ठेवून तुम्हाला तामण ठेवायचं. तामणामध्ये तांदूळ ठेवायचे. बाळकृष्णाची मूर्ती तांदूळामध्ये स्थापित करायची. त्यानंतर चंदन, अष्टगंध, बुक्का, तुळशीची मंजिरी, तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुळशीची मंजिरी आणि तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवा. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. नंतर सत्यनारायण पोथीतील 5 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. त्याच्यानंतर नैवेद्य आरती करायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही जो काही संक्रांतीचा स्वयंपाक बनवाल, पुरणपोळी, तिळगुळाची पोळी, शिरा, तिळगुळ, भजी, पापड, कुरडई, पूर्ण नैवेद्याचं ताट भरून वाढा आणि देवाला नैवेद्य दाखवा. उपवास हा आपल्याला आहे, देवांना उपवास नसतो, हे लक्षात असू द्या. संक्रांतीच्या दिवशी ज्या घरात सत्यनारायण पूजा होईल त्या घरात दरिद्रता कधीच येणार नाही. भगवान श्री नारायण आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.